नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. सोलापूरच्या लेकीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. हजारोंच्या उपस्थितीत आमदार प्रणिती शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज. भाजपवर केला जोरदार हल्लाबोल. इंडिया आघाडीची काँग्रेस भवन समोर जाहीर सभा. आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर केला आरोप. शक्ती प्रदर्शन करत केला विजयाचा दावा. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांची दमदार कामगिरी. चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणत सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. आणि बजरंग दलाच्या सोलापुरातील गोरक्षकांचा सिनेस्टाईल थरार. गो तस्करांच्या जीवघेण्या हल्ल्यात गोरक्षकांची स्कॉर्पिओ वाहन पलटी. गोरक्षकांनी अखेर वाचवले 7 गोवंशांचे प्राण. देवतारी त्याला कोण मारी उक्तीची आली प्रचिती. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. इंडिया आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवन इथून शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासह प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. इंडिया तसेच काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी सकाळी जाहीर सभा घेत दुपारी 12:30च्या सुमारास भव्य असे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे प्रणिती शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला. दरम्यान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमदार प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी आवर्जून सोलापुरात उपस्थित होते. पटोले यांच्यासह लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी मंत्री शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांची अर्ज भरतेवेळी उपस्थिती होती. प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे, सुशीलकुमार शिंदे आणि इतर भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या. तत्पूर्वी सकाळी 10 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सोलापूरचे 4 हुतात्मे, अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महापुरुषांना अभिवादन केले. त्यानंतर काँग्रेस भवनासमोर भव्य अशी जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेनंतर प्रणिती शिंदे यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. काँग्रेस भवनापासून निघालेली रॅली पानगल हायस्कूल, सिव्हिल चौक, बेडर पूल, जगदंबा चौक, 7 रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. यावेळी कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला. अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच झुंबड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. यावेळी विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. सोलापूरच्या लेकीने अर्थात प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारोंच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जाहीर सभेतील आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. तसेच यानंतर भव्य अशी रॅली काढण्यात आली. ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक, बेडर पूल ते 7 रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली. रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला. भाजपने मागच्या 10 वर्षात विश्वासाने सोलापूरकरांचा वापर करून मतदान घेतले आणि सत्तेची मजा घेतली. आज लोकांना गरज असताना त्यांनी पाठ फिरवली. आज अजूनही त्यांच्या उमेदवारासोबत मागचे 2 खासदार फिरत नाहीत का? तुम्हाला त्यांची लाज वाटते का? असा खडा सवाल यावेळी प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. माझे वडील माझ्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत.
ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे असे शिंदे म्हणाल्या. मी या लोकसभेच्या लढाईला जात असून तुम्ही सर्वांनी विजयी आशीर्वाद द्यावा असे आवाहनही प्रणिती शिंदेंनी केले. यावेळी महाविकास आघाडी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, माकप, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी सर्व आमच्या सोबत आहेत. ही लढाई आपल्या सगळ्यांची असून आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो भाजप. त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे. सोलापूरचे नुकसान झाले आहे, त्याचा बदला घेण्याची वेळ आहे. पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्याची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या. मी सोलापूरची लेक माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहीन असे आश्वासन यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले. तमाम बंधू भगिनींनो, तुम्हाला मनापासून नमस्कार करते. या उन्हात देखील आज आपण या भव्य माझ्या सोबत माझा फॉर्म भरण्यासाठी आलात आणि मला आशीर्वाद देत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ही माझ्या एकटीची निवडणूक नाहीये, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. मी युद्धावर चालली आहे, तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालली आहे. तुम्ही 15 वर्ष मला सांभाळलं, तुम्ही 15 वर्ष मला आशीर्वाद दिला, तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे. तुम्ही मला विश्वास दिला की काम करणाऱ्या लोकांचं अजून अस्तित्व आहे. आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलोय. आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलोय. जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत संविधानाच्या विरोधातलं मत आहे, की ते मत आरक्षणाच्या विरोधातलं मत आहे. जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत माझ्या शेतकरी मायबापाच्या विरोधातलं मत आहे. माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवावर त्या भाजपने मतदान घेतलं, त्या शेतकऱ्यांचा अंताव हा भाजप बीजेपी पक्ष बघत आहे. ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते. मागच्या 10 वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकरचा वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली. पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली. आज अजूनही त्यांच्या उमेदवारांसोबत मागचे 2 खासदार फिरत नाहीयेत का? तुम्हाला लाज वाटते का त्यांना घेऊन फिरायला? माझे वडील माझ्या खांद्याला खांदा लावून मी तुम्हाला विनंती करते की ही लढाई गेल्या अनेक वर्षांपासून पद्मशाली समाजाने विधानसभेसाठी पाठिंबा दिला आहे. यंदा लोकसभेच्या मोठ्या रणांगणातही मला आशीर्वाद द्या असे आवाहन सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले. भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील 10 वर्षात पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही. जेव्हा जेव्हा यंत्रमाग कामगार अडचणीत येतात तेव्हा त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहिला आहे. मागील 15 वर्षे पद्मशाली समाजाने विधानसभेसाठी पाठिंबा दिला आहे. यंदा लोकसभेच्या मोठ्या रणांगणातही आशीर्वाद द्यावेत असे आवाहन सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले. सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना बुधवारी पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महेश कोठे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, शहर प्रमुख विष्णू कारंपुरी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, जे यंत्रमाग कामगार कारखानदार आहेत त्यांच्या डोक्यावर जीएसटीचा राक्षस अजूनही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली, याला फायदा कुणालाही झाला नाही. उलट नोटबंदीचा त्रास विडी कामगारांना झाला. यंत्रमाग कामगारांचे देखील नोटबंदीमुळे नुकसान झाले. तसेच भाजप सरकार आल्यापासून गॅस दरात मोठी वाढ झाली आहे. सर्वात जास्त याचा त्रास महिलांना झाला आहे. 8 दिवसाला पाणी मिळत आहे. भाजपने 2 वर्षांपासून महानगरपालिका निवडणूक घेतली नसल्यामुळेच ही वेळ आली असल्याचा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांनी भाजप आणि त्यांच्या दोन्ही खासदारांवर सडकून टीका केली. सुशीलकुमार शिंदे यांनी यंत्रमागधारकांसाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते, तर शरद पवारांनी 72,000 कोटी रुपयांची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र भाजपच्या कार्यकाळात बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. त्यांनी फक्त फसवी आश्वासने दिली.
मागील 10 वर्षात भाजपच्या खासदारांनी कोणतेही काम केले नाही. उमेदवार बदलण्याची वेळ त्यांच्यावर आली. यातूनच ते निष्क्रिय ठरल्याची बोचरी टीका केली. दरम्यान यावेळी मतदारांनी रामावरून धार्मिक वाद न घालता सर्व धर्म समभावाची भूमिका घेणे गरजेचे आहे. यासाठी रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी असे म्हणत त्यांनी तुतारी वाजवणाऱ्या हाताच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी वरील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जनार्दन कारंपुरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मुरलीधर सुंचू, अशोक बल्ला, उद्योगपती श्रीधर बोल्ली, गोवर्धन सादुल, लक्ष्मीनारायण कमटम, मल्लिकार्जुन कमटम, सुधाकर गुंडेली, रवींद्र चौडेकर, गोवर्धन सुंचू, रवींद्र गेंट्याल, महेंद्र कमटम, गोवर्धन कमटम, संतोष सोभा, वासुदेव इप्पलपल्ली, उमेश मामडाल, तिरुपती परकीपंडला, राहुल गंची, श्रीनिवास येमुल, रायमल्लू कमटम, रमेश कॅरमकोंडा, श्रीनिवास गाली, राम गड्डम, अनिल वासम, गणेश बुधारम, रेणुका बुधारम, व्यंकटेश देवसानी, सत्यनारायण गड्डम, राजय्या गज्जम, अमर देवसानी, सुरेश नक्का आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हा पूर्व भाग माझ्यासाठी नवीन नाही. तुम्ही 3दा मला आमदार म्हणून निवडून आणला. मी हे कधीच विसरू शकणार नाही. तुमचे उपकार आहे आणि आज मी एका मोठ्या युद्धाला चालले. तुमचा आशीर्वाद घेऊन चालले आणि म्हणून आज ही मीटिंग महत्वाची आहे. तुम्ही आशीर्वाद द्या, कारण का ही निवडणूक जरी माझी एकटीची असली तरी ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे. ही लढाई महागाई विरोधात ही लढाई आहे. कारण का बीजेपी आल्यापासून 300 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपये झाले. सर्वात जास्त त्रास ह्याच्या महिलांना झाला, बिडी कामगारांना झाला, यंत्रमाग कामगारांना झाला. त्याच्यानंतर रेशन दुकानामध्ये धान्य बंद झालं, त्याचा पण त्रास कामगारांना झाला. त्याच्यानंतर पाणी, पूर्व भागात पाणी सगळं विस्कळीत. सोलापुरात आज 8-8 दिवसात पाणी मिळतं. कोणामुळे? कारण का 2 वर्ष झालं बीजेपीने अजूनही महानगरपालिका निवडणूक घेतली नाही. का घेतली नाही तरी महानगरपालिका निवडणूक 2 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती, पण निवडणूक घेतली नाही म्हणून आज आपल्याला पाणी मिळत नाही. त्यानंतर जीएसटी, जे यंत्रमाग कारखानदार आहेत त्यांच्या डोक्यावर ते जीएसटीचा राक्षस अजूनही बसलाय. मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला चहा प्यायला तर बिस्किटाच्या पुण्यावर पण जीएसटी. म्हणजे दुष्काळात 13वा महिना नोटबंदी मोदीजींनी केली, त्याचा फायदा कोणालाही झाला नाही. उलट नोटबंदीचं नुकसान बिडी कामगारांना झाला, कारण त्यांची आठवडा मजुरी रोख रक्कम बंद झाली. यंत्रमाग कामगारांना पण त्याचा नुकसान झाला. फायदा कोणाला झाला मला सांगा. मागच्या 10 वर्ष सोलापुरात 2 बीजेपीचे खासदार तुम्ही निवडून आणले एका खोट्या आश्वासनावर, 15 लाखाचं आश्वासन. उदाहरणार्थ चेक तुमच्या खात्यात जमा झाले का 15 लाख? कोणाच्या तरी झाले, म्हणून अजून काही जणांचं भूत उतरला नाहीये. झाले वाटतं तुमच्या 15 लाख. बघा गड्डमची नीट बघा झाले. इंडिया आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या रॅलीत राम, सीता, हनुमान अवतरल्याचे चित्र दिसून आले. इंडिया आघाडी आणि काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत श्रीराम, सीता आणि हनुमान अवतरल्याचे चित्र दिसून आले. काँग्रेस पक्षाचे भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या वतीने राम, सीता, हनुमानाच्या वेशभूषेत कलाकार दाखल झाले होते. सर्वांचे लक्ष ते वेधून घेत होते. दरम्यान श्रीराम हे भाजपचे नाही तर सर्व भारताच्या नागरिकांचे दैवत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तोंडी शेवटचे शब्द हे राम आले होते. भाजपने रामाच्या नावाखाली राजकारण करू नये असा टोला यावेळी देण्यात आला. यावेळी देवाभाऊ गायकवाड, भारत जाधव, युवराज जाधव आदींची उपस्थिती होती. सोलापूर शहरात विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने
निराळे वस्ती रोडवर नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाला आग लागली होती। सोलापूर शहरात एकीकडे तापमान वाढले असतानाच रात्री विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला। या पावसात शहरातील निराळे वस्ती येथील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली। पपैया तालीम परिसरात एक झाड उन्मळून पडल्याची घटना घडली आहे। बुधवारी दिवसभर उकाड्याने सोलापूरकरांना हैराण केल्यानंतर शहरात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पडलेल्या अवकाळी पावसात जुनी पोलीस लाईन जवळ हिरज नाका निराळे वस्ती रोडवर नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाला आग लागल्याची घटना घडली। जुनी मिल येथील पपैया तालीम परिसरात रस्त्यावर एक झाड पडल्याने काही काळ वाहतूक संथ झाली होती। रात्री 7:45 वाजता सुरू झालेला अवकाळी पाऊस सुमारे तासभर सुरू होता। अवकाळी पावसामुळे शहर परिसरात काही काळ गारवा निर्माण झाला होता। अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहर परिसरात नागरिकांची आणि व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली। वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांबांवरील तारा एकमेकांना चिटकून विद्युत खांबांवर ठिणग्या उडाल्याने सिद्धेश्वर प्रशाला परिसरातील विद्युत प्रवाह काही काळासाठी बंद झाला होता। जुनी पोलीस लाईन हिरज नाका निराळे वस्ती येथील नारळाच्या झाडावर वीज पडून आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ निराळे वस्तीत धाव घेतली आणि आग विझवली। झाडाला लागलेली आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाने पपैया तालीम येथील रस्त्यावर पडलेले झाड हटवण्यासाठी आपले दल लागलीच रवाना केले। अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या या दोन्ही आपत्कालीन घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नसल्याचे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले। दरम्यान सोलापूर शहरातील सखल भागात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले। एमआयएम पक्षाची सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत एमआयएम पक्षाचे सोलापूर प्रमुख फारुख शाब्दी यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। सोलापूर शहरातील अगदस विला या ठिकाणी पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। बैठकीची चर्चा अतिशय गोपनीय ठेवण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने उमेदवार दिल्यास काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची सीट धोक्यात येऊ शकते हे मात्र नक्की आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। सोलापुरातील गोरक्षकांनी तस्करांचा सिनेस्टाईलने पाठलाग करत 6 गायी ते 1 म्हशीला कत्तलीपासून वाचविण्यात बजरंगी गोरक्षकांना यश आले आहे। श्री रामनवमी दिनी बजरंग गोरक्षक नेहमीप्रमाणे कारवाईसाठी निघाले असता मंद्रुप जवळील औराद येथे एक टाटा योद्धा वाहन क्रमांक MH13 AX 8780 संशयितरित्या गोरक्षकांच्या निदर्शनास आली। या वाहनावर यापूर्वीही कारवाई झाली आहे असे लक्षात येताच त्वरित गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला असता औराद ते 13 मैलच्या मार्गावर सदर गोतस्कर वाहन चालकाने गोरक्षकांच्या स्कॉर्पिओ वाहनाला अचानकपणे दाबल्याने गोरक्षकांचे स्कॉर्पिओ वाहन पलटी झाले। गोरक्षक जखमी झाले तरीही गोरक्षक वाहनाच्या बाहेर पडताच त्वरित पोलीस प्रशासनाची व इतर गोरक्षकांची संपर्क साधून सदर वाहन गुंजेगाव येथे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले। त्या ठिकाणी वाहन चालक वाहन सोडून फरार झाला असल्याचे निदर्शनास आले। यावेळी एकही गोरक्षकाला गंभीर दुखापत झाली नाही। रामनवमी दिनी प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करतो असे मत बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी यांनी व्यक्त केले। सदर कारवाईत 4 गीर जातीचे गोवंश, 2 खिलार जातीचे गोवंश व 1 म्हैस अशा एकूण 7 गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात बजरंगी गोरक्षकांना यश आले आहे। एका अज्ञात चालकाविरोधात प्राणाचा छळ प्रतिबंधक अधिनियम 11(1) जे भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत 427, 504, 506, मोटर वाहन अधिनियम 1988 अंतर्गत 177, 83, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम अंतर्गत 9 अशा प्रकारे संबंधित गोतस्कर चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। कारवाईतील सर्व गोवंश सुखरूपपणे अहिंसा गोशाळा सोलापूर येथे सोडण्यात आले। कारवाई यशस्वी करण्याकरिता बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, बजरंग दल गोरक्षक वीरेश मंचाल, बजरंग दल मंद्रुप प्रखंड प्रमुख रवी मेहत्रे, गोरक्षक अनिकेत गोरटाल, विवेक वंगारी आदी गोरक्षकांनी अथक परिश्रम घेतले। कारवाई यशस्वी करण्यासाठी सोलापूर मानद पशु कल्याण अधिकारी महेश भंडारी, मंद्रुप पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले। सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी 4 आरोपींकडून कार आणि मोटरसायकल जप्त करत चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणून सुमारे 4 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे।
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाहन चोरीचे 4 गुन्हे उघड करण्यात यश आले. 12 एप्रिलच्या सकाळपूर्वी अज्ञात चोरट्यांनी सनसिटी विंग B2 च्या पार्किंगमधून टोयोटा कंपनीची ग्लांझा कार चोरून नेली होती. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांचे तपास पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार विकी दशरथ गायकवाड वय 25 याला गजाआड केले. तो 15 एप्रिल रोजी चोरलेली कार विक्री करता घेऊन आला असताना त्यास ताब्यात घेण्यात आले. दरम्यान 11 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर मंगेश भारत जाधव राहणार फ्लॅट नंबर 302 सनसिटी विंग B2 सोलापूर यांची टोयोटा कंपनीची ग्लांझा कार क्रमांक MH13DT2448 ही त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूचे सुमारे 20 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अज्ञात आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर विकी दशरथ गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 कृष्ण मंदिराजवळ सोलापूर यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून टोयोटा ग्लांझा कार क्रमांक MH13DT2448 ही 2.5 लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 14 एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे सिद्धाराम चंद्रशाह हिरकूर वय 36 सध्या राहणार प्लॉट नंबर 15 राघवेंद्र नगर मजरेवाडी सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेली होंडा शाईन कंपनीची 35,000 रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक MH13DG4009 ही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी सदर बझार पोलिसांकडे गुन्हा दाखल आहे. या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे राजकुमार उर्फ राजू शिवानंद बिराजदार वय 39 सध्या राहणार घोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर कायम राहणार 24 दर्गनहಳ್ಳಿ तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली ऍक्टिवा कंपनीची 25,000 रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक MH13AG6779 जप्त करण्यात आली. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात नोंद असून हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीस उपनिरीक्षक शेख व त्यांच्या पथकास यश आले आहे. 13 एप्रिल रोजी सुशांत चंद्रकांत लोखंडे यांची यामाहा कंपनीची R15 मोटरसायकल क्रमांक MH13DJ7070 ही त्यांच्या राहत्या घरापासून चोरीस झाली होती. 15 एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासो मोरे व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या बातमीच्या आधारे मोहम्मद शरीफ बागवान वय 26 राहणार मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून यामाहा कंपनीची 1 लाख रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली. एकंदर शहर गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी 4 आरोपींकडून 1 कार आणि 3 मोटरसायकल जप्त केल्या. यात चोरीचे 4 गुन्हे उघडकीस येऊन 4,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासो मोरे, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. सोलापूर शहरातील भूखंड माफिया तसेच गुंड प्रवृत्तीच्या इसमांविरुद्ध MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर यांच्याकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. अर्जदार नामे नागेश पेंटप्पा कंदिकटला राहणार 26C69 विणकर गृह उद्योग सहकारी संस्था MIDC सोलापूर यांनी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांना बेकायदेशीर दस्त्याच्या आधारे मिळकतीमध्ये घुसखोरी करणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देण्याबाबत कारवाई व्हावी म्हणून अर्ज केला होता. सदरचा अर्ज MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे प्राप्त झाला. त्यानंतर अर्जाची अधिक कसून चौकशी केल्यानंतर गैर अर्जदार नामे शिवलाल तुळशीराम निंबाळकर वय 51 राहणार प्लॉट नंबर 229 न्यू सुनील नगर MIDC सोलापूर, लक्ष्मण शिवलाल निंबाळकर वय 28 राहणार प्लॉट नंबर 229 न्यू सुनील नगर MIDC सोलापूर यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 447, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चालू आहे. तसेच अर्जदार नामे भारत भीमा कोळी वय 67 व्यवसाय माजी सैनिक राहणार जमादार वस्ती प्लॉट नंबर 57 नीलम नगर MIDC सोलापूर, मोबाईल नंबर 70-393-257 यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांच्याकडे अनिल शेतसंदी व वसुधा डेव्हलपर्सचे मालक बुच्चय्या गुंडेली यांनी अतिक्रमण केले आहे व जागेवरील लोखंडी बोर्ड व सिमेंटचे पोल लावलेले तार कंपाऊंड चोरीस गेले आहे याबाबत अर्ज केला होता. सदरचा अर्ज MIDC पोलीस ठाणे येथे प्राप्त झाला.
त्यानंतर सदर अर्जाची अधिक कसून चौकशी केली असता गैर अर्जदार नामे अनिल सेतसंदी व वसुधा डेव्हलपर्सचे मालक बुच्चय्या गुंडेली यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 447 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चालू आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांच्याकडून बेकायदेशीररित्या जागा बळकावून दमदाटी करून शिवीगाळ करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसम यांच्याविरुद्ध तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम जन्मोत्सवानिमित्त नळदुर्ग शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नळदुर्ग येथे 17 एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त नळदुर्ग शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर युवक बेधुंद होऊन नाचत होते. मिरवणूक शांततेत पार पडली. नळदुर्ग येथे 17 एप्रिल रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नळदुर्ग शहर सकल हिंदू समाजाचे प्रमुख निखिल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष गजानन हळदे, सचिव विजय ठाकूर, जबन ठाकूर, आतिश सोनटक्के, महेश हजारे व आकाश घोडके यांच्यासह त्यांच्या सहकार्याने हा राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. सायंकाळी 7 वाजता किल्ला गेट येथून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रारंभी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे, टायगर ग्रुपचे सचिन पवार, माजी नगरसेवक संजय बताले, पत्रकार विलास येडगे, निखिल घोडके, गजानन हळदे, विजय ठाकूर, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. किल्ला गेट पासून निघालेली मिरवणूक क्रांती चौक, चावडी चौक, महात्मा बसवेश्वर महाराज चौक, भवानी चौक, शास्त्री चौक मार्गे अहिल्यादेवी होळकर चौकात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणूक क्रांती चौकात आल्यानंतर नळदुर्ग शहर भाजपच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिंतूर शहरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जिंतूर शहरातील श्रीराम मंदिर येथे श्रीरामनवमी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिंतूर शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम जन्मोत्सव या निमित्त श्रीरामाचा पाळणा गाऊन महिलांनी राम जन्मोत्सव साजरा करून गुलाल उधळत श्रीरामाचा जन्म साजरा केला. लगेच श्रीरामांची महाआरती करण्यात आली. यावेळी शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान सायंकाळी 5 वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य पालखी मिरवणूक काढून जय श्रीरामच्या घोषणा करत पालखी मिरवणूक श्रीराम मंदिरापासून मुख्य रस्त्यावरून पुन्हा श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी 18 एप्रिल रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व श्रीराम भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची. सोलापूरच्या लेकीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. हजारोंच्या उपस्थितीत आमदार प्रणिती शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज. भाजपवर केला जोरदार हल्लाबोल. इंडिया आघाडीची काँग्रेस भवन समोर जाहीर सभा. आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर केला आरोप. शक्ती प्रदर्शन करत केला विजयाचा दावा. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांची दमदार कामगिरी. चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणत सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. आणि
बजरंग दलाच्या सोलापुरातील गोरक्षकांचा सिने स्टाईल थरार. गो तस्करांच्या जीवघेण्या हल्ल्यात गोरक्षकांची स्कॉर्पिओ वाहन पलटी. गोरक्षकांनी अखेर वाचवले 7 गोवंशांचे प्राण. देवतारी त्याला कोण मारी उक्तीची आली प्रचिती. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.